झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान काल पार पडलेलं आहे. आता अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे 23 तारखेला आता महाराष्ट्राचा निकाल येणार आहे. आणि या निकालासंदर्भात उहापोह करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्यजी. TV9 मध्ये आपलं स्वागत. काल मतदानाचा दिवस पार पडलेला आहे. काय एकंदरीत परिस्थिती वाटते? निकाल कोणाच्या बाजूने असू शकतात? सर्वप्रथम आपण मुंबई संदर्भात बोलूयात. एकूण चित्र तुम्हाला राज्याच्या अनुषंगाने जे मतदानाची टक्केवारी वाढली त्याचा विचार करताना अनेक जण अँटी इन्कम्बन्सी वगैरे असं काही दावा करतात. पण आपण बघितलं असेल ही जी काही अँटी इन्कम्बन्सी का जो काही राग होता तो 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निकालात निघाला होता. त्यावेळेला मुस्लिम आणि दलित मतदान एक गठ्ठा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जास्तीत जास्त वोटर बाहेर आलेले आहेत. त्यावेळेला 43.37% मतदान हे महाविकास आघाडीला झालं होतं आणि साधारण 42% मतदान हे महायुतीला झालं होतं. आता यावेळेला बघा 4% मतदान वाढले. 65.2% मतदान झालेलं आहे. मग हे 4% आले कुठून? मुस्लिम आणि दलितांची जेवढी मतं यायची होती ती सगळी येऊन गेलेली आहेत. मग हे 4% वाढलेलं मतदान आहे हे एक तर नवमतदारांचं असू शकतं किंवा लाडक्या बहिणींचं असू शकतं ज्याचा ॲडव्हान्टेज महायुतीला मिळेल असा माझा स्वतःचा व्यक्तिशः अंदाज आहे. आता राहिला मुंबईच्या बाबतीतला प्रश्न, तर मुंबईवरती वर्षानुवर्ष शिवसेनेचं राज्य होतं, बाळासाहेबांचं राज्य होतं. प्रत्येक इलेक्शनमध्ये मुंबई तोडण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली जायची. थोडं हिंदू मुसलमान व्हायचं. 90च्या दशकामध्ये बाळासाहेब हिंदुत्वाच्या लाटेवरती स्वार झाले, हिंदू हृदय सम्राट झाले आणि एक शिवसेनेची क्रेज होती. शिवसेनेने घराघरामध्ये खाली तळागाळामध्ये शाखांच्या माध्यमातून काम केलं होतं. रक्तदानाचं प्रचंड काम केलं होतं. सामाजिक कार्य बरीच केली होती. सो शिवसेनेची मुंबईकरांची एक नाळ जुळली होती. त्यात हिंदुत्वाच्या लाटेवर भारतीय जनता पार्टी त्यांच्यात सामील झाली. महानगरपालिकेवरती एवढे वर्ष शिवसेनेचा वर्चस्व राहिलेलंच आहे. महायुती म्हणूनही कायम राहिलेले. आताची निवडणूक ही रंगतदार आहे. आता कसं झालं की मुंबईमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार आणि इकडे एकनाथ शिंदे यांची सेना, भाजप अशी ती सगळी गणितं आणि अजित पवार. आता त्याच्यामध्ये दोन्ही पवारांचं मुंबईमध्ये फारसं काही स्थान नाही आहे. म्हणजे राष्ट्रवादीचं तशा अर्थाने काही स्थान नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी गेल्या वेळेला 16 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेची जी परिस्थिती आज जी आहे, आजची परिस्थिती, यावेळेला शिवसेना 22 जागा लढते, भारतीय जनता पार्टी 18 जागा लढते. एकनाथ शिंदे ज्या जागा लढत आहेत 16 जागा लढत आहेत. मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई 11 ठिकाणी आहे. त्यातले मागच्या वेळेला आलेल्या 14 जे 6 लोक निघून गेले होते, जे शिंदेंबरोबर गेले होते, ती लढत 6 विरुद्ध 6 ठिकाणी जी बघायला मिळेल ती एक इंटरेस्टिंग राहणार आहे की या लढतीत काय होणार आहे. अनेक पैलू आहे त्याच्यामध्ये. मतदार कुठे जाईल हा एक मुद्दा आहे. मुंबईकरांच्या बाबतीत आपण म्हणू मुंबईकर तशा अर्थाने कोणाच्या सहजासहजी गळायला लागणार नाही, कारण तो कोणाला डिपेंडंट नाही आहे, तो इंडिपेंडंट आहे. त्यांची स्वतःची अशी एक मतं असतात, एक विचार असतात. त्यातून आजच्या दृष्टीने मला असं वाटतं की महाविकास आघाडी निश्चितपणे मुंबईमध्ये आघाडीवर राहील. उद्धव ठाकरे यांना साधारण 16 ते 17 म्हणजे 14 ते 17 जागा मिळू शकतात. भाजपच्या जागा ज्या गेल्या 16 होत्या त्या 14-15पर्यंत येऊन 1-2 जागा कमी होऊ शकतात. शिंदेंच्या बाबतीत म्हणाल तर 11 जागा ते लढवत आहेत. 6 त्यांनी उमेदवार म्हणजे शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे त्यांच्याकडे गेले होते. त्याच्यापैकी बोरिवलीचा सुर्वे निवडून येऊ शकतो. मंगेश कुडाळकर हे फाईट देऊ शकतात. बाकीच्या ठिकाणी यामिनी जाधव येण्याची मला काही शक्यता दिसत नाही. 6 पैकी 1 जागा जी आहे ती निवडून येऊ शकते सुर्वेंची. उर्वरित 3 ठिकाणी लढती दिसत आहेत. सांगता येणं कठीण आहे तसं, पण तरी ॲडव्हान्टेज टू उद्धव ठाकरे असं म्हणता येईल. कारण यावेळेलाही तेच झालेलं आहे. मुस्लिमही बऱ्यापैकी वोटिंगमध्ये उतरलेले आहेत. मुंबईत लाडक्या बहिणीचा तशा अर्थाने प्रभाव असण्याचं काही कारण नाही येत आहे. मनसे हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. मनसे किती मतं खाणार, कोणाची मतं खाणार हाही एक मुद्दा राहतो आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढली नव्हती तेव्हा त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता भारतीय जनता पार्टीला, नरेंद्र मोदींना. त्यामुळे यावेळेला मनसेचा रोल काय प्ले करतो हा एक बघण्यासारखा मुद्दा आहे. वरळीमध्ये सुद्धा आपण बघतोय, वरळीमध्ये आदित्य ठाकरे हा निश्चितपणे जिंकून येऊ शकतो. तिथे मिलिंद देवरा हे ऐकायला बाहेरून आले होते. संदीप देशपांडे यांचं नाव आहे पण ते दादर माहीममध्ये नाव आहे. ते वरळीत एक 4-6 महिन्याआधी गेले होते. त्यांनी तिथे काम केलं, नाव मिळवण्याचा प्रयत्न केला, पण लढत या बाबतीमध्ये मला असं स्पष्ट दिसतं की आदित्य ठाकरे निवडून येतील. राहिला बाळा नांदगावकरांचा प्रश्न. बाळा नांदगावकरांची इकडे लढत चुरशीची जरी झाली तरी बाळा नांदगावकरांपेक्षा अजय चौधरी हे वरचढ राहतील. मुंबईमध्ये साधारणपणे आपण बघितलं तर मनसेला स्थान अमित ठाकरेच्या रूपाने एक असं चर्चा खूप जोरात जरी असली तरी तिथे आत्ता जी खरी लढाई आहे ती
शिवसेना विरुद्ध शिवसेना हीच लढाई दिसून येते आणि त्याच्यामध्ये महेश सावंत हा आघाडी घेईल असं साधारणपणे तिथे फिरल्यानंतर किंवा तिथलं एकूण चित्र आहे. राज ठाकरे यांचं एक वलय आहे, राज ठाकरेंचं एक नाव आहे, त्याच्यामुळे जी एक 40-42 मतं मिळतील जी मागच्या वेळेलाही त्यांना मिळाली होती त्याच्या पुढे जाऊन त्यांना आणखी 15 ते 20 मतं मिळवायची. हे एक मोठं आव्हान आहे. आणि जर विचार केला आपण तर त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. दादर माहीम हा ओरिजिनली शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तो 2009 नंतर मनसेने सल केला होता. मनसेचे सगळे नगरसेवक निवडून आले, ते मनसेचा आमदार झाला होता. पण त्यानंतर 2 वेळा मनसेचा आमदारांचा पराभव तिकडे झाला होता. सदा सरवणकरही निवडून आले, ते मागच्या वेळेला ते शिवसेनेतून आले होते 2019मध्ये. आता सदा सरवणकरांनी जरी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश घेतला असेल आणि सदा सरवणकर 3 वेळा आमदार असतील तरी आपण जर बघितलं तर सदा तिथे कसं आहे की कट्टर शिवसैनिक तिथे एकनाथ शिंदे यांचा तशा अर्थाने प्रभाव नाही जो ठाण्यामध्ये आहे. मुंबईमध्ये कार्यकर्ता हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे. काही पदाधिकारी, काही आजीमाजी नगरसेवक जरी गेले असले तरी ते सगळे सिनियर सिटीजन गटामध्ये मोडणारा असा एक वर्ग गेलेला आहे. त्यांच्याकडे फार मोठा मासबेस आहे आणि ते फार ॲक्टिव्ह आहेत वगैरे असं काही प्रकार नाही आहे. पण ठीक आहे, ही त्यांच्याकरता शिंदेंकरता सुरुवात आहे. पण सदा सरवणकर निवडून येण्याची मला शक्यता वाटत नाही. ॲडव्हान्टेज टू महेश सावंतला ॲडव्हान्टेज जातो आहे. आपण एकूण चित्र जर बघितलं याच्यामध्ये तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला माझ्या म्हणण्यानुसार 15 ते 17 जागा येतील. काँग्रेसलाही इथे 5 ते 7 जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसलाही प्रतिसाद चांगला मिळू शकतो कारण शिवसेनेची मतं प्लस मुस्लिम प्लस दलित अशा सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 ते 7 काँग्रेसच्या जागा येऊ शकतात. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 1-2 जागा कमी होऊ शकतात. पण काटेकी टक्कर आहे आणि मुंबईवरती वर्चस्व तुम्हाला दिसेल ते माझ्या अंदाजाने महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीचं वर्चस्व असं तुम्ही म्हणताय. आता मागच्या वेळच्या तुलनेत यंदा मनसेने सभाही जास्त घेतलेल्या आहेत. राज ठाकरे त्या अनुषंगाने जास्त सक्रिय झालेले होते. याचा त्यांना फायदा होईल का नाही होणार तुम्हाला वाटतं? आणि दुसरं जर बघायला गेलं तर ही बँड्राची जागा आहे, तिथे वरुण सरदेसाई, जिशान सिद्दीकी आणि मनसेकडून तृप्ती देसाई उभ्या आहेत. आणि महाविकास आघाडीचा काँग्रेसचाच विषय घेतलेला आहे तुम्ही. त्यामध्ये धारावीची जागा असेल, तिथे वर्षा गायकवाड यांच्या बहीण आहेत ज्योती गायकवाड आणि दुसरं सायन कोळीवाडीची जागा देखील आहे. याबद्दल काय? नाही, आता असं वरुण सरदेसाईच्या इकडे आपण जर बघितलं तर जिशान सिद्दीकीच्या वडिलांची हत्या झाली होती. ती एक सहानुभूती काही प्रमाणात त्याला मिळू शकते. मनसेच्या तृप्ती देसाई म्हणजे तृप्ती देसाई मुळात शेवटच्या क्षणी आल्यात आणि तशा अर्थाने त्यांचं काही नव्हतं. मागच्या वेळेला सहानुभूतीच्या लाटेमध्ये ते निवडून आल्या होत्या, शिवसेनेच्या ताकदीवरती निवडून आल्या होत्या. इथे मनसेची ताकद जी त्यांना मिळेल किंवा जी काही मतं मिळतील त्याचा ॲडव्हान्टेज जिशान सिद्दीकींना मिळू शकतो का हा मुद्दा बघणं गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी वरुण सरदेसाईंनी पहिल्या दिवसापासून नीट पद्धतीने प्रचार केलेला आहे, आक्रमकपणे प्रचार केलेला आहे आणि ती जागा ते लढवणार हे पहिल्यापासून स्पष्ट असल्यामुळे त्यांची तयारी बऱ्यापैकी आहे. सो वरुण सरदेसाईंना तिथे एकूण मतदारांचा कौल बघितला. पूर्वी बाळासाहेब तिकडे निवडून यायचे कायम, मधल्या काळात काही काळात काँग्रेस निवडून येत होतं. त्यामुळे तिथे काँग्रेसचाही एक मोठा मतदार आहे आणि शिवसेनेचा मतदार आहे. सो तिथे जी जागा येण्याची शक्यता आहे ती वरुण सरदेसाई जिंकण्याची शक्यता आहे. धारावी आणि या सगळ्या ठिकाणी तुम्ही म्हणाल तर काही प्रमाणामध्ये तिकडे लढती होतील कारण प्रत्येक ठिकाणी पुन्हा 2-3 पक्ष म्हणजे अपक्ष म्हणा किंवा मनसे म्हणा हा फॅक्टर आहे ना, हा कळीचा ठरणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चुरशीची लढत होऊ शकते. ठामपणे सांगणं काही वेळेला कठीण होऊ शकतं. उपनगरांमध्ये भाजपचं वर्चस्व असेल. उपनगरांमध्ये मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये मंगत प्रभात लोढा येतोय. उपनगरांमध्ये भाजपचं थोड्याफार प्रमाणात वर्चस्व असेल ना, पण भाजपच्या जागा कमी होणारे नक्की आहे. आणि आपण ठाण्याचं जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला आहे. त्याच ठिकाणी राज ठाकरेंचा मुद्दा विचारला होता मला, तर मुद्दा असा आहे की मनसेने राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. पण तुम्ही बघा यावेळच्या त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या भाषणातले मुद्दे हे जर बघितलं तर सुरुवातीपासून त्यांनी शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली होती. आता पश्चिम महाराष्ट्रात मनसेचं काय आहे, मुंबईत शरद पवारांचं काय आहे, टेक्निकली काहीच नाही आहे. पण त्यांनी सगळ्या जी ताकद लावली ती ह्यावेळेला संपूर्ण उद्धव ठाकरे आणि यांच्यावर टीका करण्यात आली. सुरुवातीच्या 1-2 भाषणांमध्ये थेट त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली, पण नंतर ती करणं टाळलं आणि त्यांनी एक चौकार मारून टाकला, षटकार मारून टाकला त्यांच्या पद्धतीने की भाजप आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावा, भाजपचा मुख्यमंत्री बनावा, ही लाईन त्यांनी चालवली. म्हणजे मुळात ते प्रचार स्वतःच्या पक्षाच्या करतायत की भाजपचा करतायत हा एक प्रश्न पडला. आणि शेवटच्या एक सभेमध्ये त्यांनी थेट त्या मुलाखतीमध्ये मला वाटतं त्यांनी उद्धव ठाकरेंना गद्दार असा शब्द वापरला, जो ज्याच्यामुळे शिवसैनिक निश्चितपणे उफाळून येऊ शकतो. आजही शिवसैनिक जो मुंबईतला आहे, जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, जो उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसैनिक आहे, तो तसा अर्थाने कडवट आहे.
गद्दार या पद्धतीने शब्द मुळामध्ये भारतीय जनता पार्टी असो की अन्य कुठल्याही विरोधी पक्षातल्या कोणत्याही माणसाने वापरले नाहीत। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आपण बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणून हिणवलं आणि शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं। त्याचे एवढे दुष्परिणाम झाले की यावेळेला सावधपणे भाजपच्या कुठल्याही नेत्याने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील की अन्य कोणी थेट कोणत्याही प्रकारची टीका शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंवर करण्याचं पूर्णतः टाळलं हे आपल्याला दिसतंय। मग अशा वेळेला राज ठाकरे आक्रमक झाले ते काय भाजपच्या सांगण्यावरून झाले का असा प्रश्न आता विचारला जातोय। त्यामुळे जर आपण बघितलं मुंबईमध्ये बघितलं तर गेल्या वेळेला मुंबईमध्ये एकूणच विधानसभा ज्या वेळेला मनसे लढली होती तेव्हा त्यांना 2.5% मतं मिळाली होती, म्हणजे 12,25,30,000 मतं मिळाली होती। तर 110 जागा लढली होती, यावेळेला 125 जागा लढत आहेत। आता मनसेच्या बाबतीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले जातात। नाशिकमध्ये जागा का मागे घेतल्या, काही ठिकाणी उमेदवार का मागे घेतले, का नेमके कोणाकरता तुम्ही घेताय आणि कोणाकरता लढताय, असे अनेक मुद्दे मनसेच्या बाबतीमध्ये किंवा राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि कधी मोदींच्या विरोधातली भाषणं, कधी अचानक भाजपला पाठिंबा, कधी बिनशर्त पाठिंबा, कधी निवडणूक लढायची, कधी लढायचीच नाही, ह्या सगळ्यांमुळे मतदारांचा त्यांच्यावरती विश्वास हा कितपत राहिला आहे आता हाही एक मोठा प्रश्न आहे। त्यांना किती प्रमाणात मतं मिळेल आता हे 23 तारखेला हे पिक्चर क्लिअरच होईल आपल्याला। त्यामुळे त्यांचा फार मोठा प्रभाव, पण तरीसुद्धा मुंबईमध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक प्रभागाने अगदी बोरिवलीसुद्धा 30-35 नयन कदम त्यांच्या ताकदीवरती घेऊ शकतात किंवा अनेक ठिकाणी 30-35 तर या मतांचा परिणाम काय होऊ शकतो का उमेदवार पडण्यावरती हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो, बघण्यासारखा मुद्दा राहू शकतो। आणि जर आपण ठाण्याची परिस्थिती पाहिली तर ठाण्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? बघा, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहेच, ते कोणालाच नाकारता येणार नाही आणि तिथे काहीच अडचण मला दिसत नाही। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः येतातच आहेत, भरघोस मतांनी निवडून येत आहेत। तिथे बोळा माजिवड्यामध्ये प्रताप सरनाईक निवडून येतो, तिथे काय मला हे दिसत नाही। प्रश्न येतो तो ठाणे शहरामध्ये संजय केळकर विरुद्ध राजन विचारे आणि मनसेचे तिकडे अविनाश जाधव आहेत। अविनाश जाधवांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतली होती, त्यांनी माहोल प्रचंड प्रमाणात तयार केला होता आणि मतदानाच्या दिवशीसुद्धा मी ठाणे शहरामध्ये मुद्दाहून फिरलो, त्यावेळेला सुद्धा जागोजागी बूथवरती म्हणा किंवा मतदान केंद्रांच्या बाहेर तुम्ही बघाल तर मनसेच्या बाजूने मतदान होताना बऱ्यापैकी दिसत होतं। इथे काटेकी टक्कर असणार आहे, म्हणजे जे काही हारजीत होईल ती फार थोड्या फरकाने होईल आणि याच्यामध्ये राजन विचारे कुठेतरी मागे जाताना मला दिसत आहेत। म्हणजे लोकसभा निवडणुकीत जर बघितलं असेल तर नरेश मस्के यांना ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 1,23,000 मतं मिळाली होती, त्याच वेळेला राजन विचारांना 68,000 मतं मिळाली होती। पण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेला संजय केळकरांना 92,000 मतं मिळाली होती त्यावेळेला अविनाश जाधव यांना 74,000 मतं मिळाली होती। तर आता ह्या सगळ्या मागच्या वेळच्या अनुभवाचा बाज लक्षात घेऊन आणि केळकरांच्या विरुद्ध बंड होण्याचे काही प्रकार झाले, शिवसेनेतनं काही बंडखोर उभे राहिले होते, भाजपच्या अंतर्गत प्रचंड नाराजी होती, तरुण वर्गामध्ये काही प्रमाणात नाराजी मला दिसून येते। या सगळ्याचा फटका कसा बसतोय बघणं महत्त्वाचं ठरेल। आता सुरुवातीलाच आपण उल्लेख केलेला की मतदान हे वाढलेलं आहे, मागच्या वेळीपेक्षा मतदान हे नक्कीच वाढलेलं आहे, मात्र यामध्ये महिलांचा मतदानाचा टक्काही वाढलेला असं समजून येत आहे। याचा फायदा नेमका कशा पद्धतीने होऊ शकतो? बघा, तुम्ही आता बघा, मी परत सुरुवातीला तेच सांगतो, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह सेट झालं होतं किंवा जे काय म्हणायचं सेट झालं होतं, अबकी बार 400 बारला उत्तर संविधान बदलणार ह्या मुद्द्यावरती दलित मुस्लिम एकवटून मतदान केलं, जास्तीत जास्त मतदान झालं। आता ह्या विधानसभेत त्याच्यापेक्षा जास्ती नाही मतदान होऊ शकत, 43.37% 47% मतं महाविकास आघाडीला मिळून झाली आहेत। आता जी मतं मिळणार आहेत, जी वाढीव मतदान 4% मतदान झाले, जे 65% झाले, 65.2% मतदान झालेले, हे कुठून आलं मतदान? तर हे मोठ्या प्रमाणात महिलांनी केलेलं किंवा नवीन वर्गाने केलेलं मतदान आहे। अरे त्याची आकडेवारी या गोष्टी येतील पुढे थोडक्यात, पण हे जे मतदान आहे मग हे जाणार कुठे? तर तुम्ही लक्षात घ्या, 2,35,00,000 महिलांना लाडक्या बहिणींना लाभ या सरकारमध्ये मिळाला आहे। 288 डिवायडेड बाय जर विभागले आपण तर साधारणपणे 70,000 प्रति मतदारसंघ होतो। आता हे टेक्निकली चूक आहे, पण काही मतदारसंघामध्ये 15,000 बहिणींना लाभ झाला असेल, कुठे 35,000 झाला असेल, कुठे 1,15,00,000 झाला असेल। पण त्याच्यातले जर आपण मतदान पकडू की त्या बहिणींपैकी 50,000 लोकांनी 40,000 मतदारसंघ वाईज त्यांनी मतदान केलं, त्यातले 50% मतदान झालं असं जर गृहीत धरलं आपण, एकूण 40,000 मतदार आहेत लाडक्या बहिणी, त्यातल्या 50% लोकांनी जरी मतदान केलं तरी मेजॉरिटी पोर्शन हा जाणार आहे कुठे? तर जाणार आहे तो महायुतीकडे, बरोबर आहे। कारण त्यांनी ह्या निवडणुकीच्या वेळेला आश्वासन दिलं आहे की 1500वरून आम्ही 2100 करू,
तर लाडक्या बहिणींना घरात बसून जर 2100 रुपये मिळणार असतील, 3 महिन्यांचे हप्ते मिळाले असतील, ग्रामीण भागामध्ये गोरगरीब जनता आहे मोठ्या प्रमाणात, त्यांना बसल्या जागेवर महिलांना तशा अर्थाने काम नाही, पुरुषांना काम नाही, बेरोजगारी प्रचंड आहे, अशा वेळेला मिळालेले पैसे जर व्यवस्थित मिळतात आपल्या खात्यामध्ये तर या महिला डेफिनेटली मतदान कोणाला करणार. तर माझं असं मत आहे, हे वाढीव मतदान जे आहे, नॉर्मली कसं होतं की मतदान वाढलं की अँटी इन्कम म्हणजे सत्ताधाऱ्यांना फटका पडणार, हे ओव्हर द इयर्सचं चित्र आहे. त्याला काही अपवादही आहे, अर्थात काही इलेक्शन्स अपवादही आहेत एखाद दोन, पण तो भाग जरी सोडला तरी यावेळेला जे वाढीव मतदान झालेलं आहे ते महिलांचं मतदान वाढलेलं आहे. हे जाणार कुठे, तर माझ्या मते हे मतदान महायुतीला बेनिफिट मिळेल आणि याच्यातनं महायुती तरुण निघेल, कदाचित त्यांना स्पष्ट बहुमतही मिळेल, म्हणजे पारही करतील. आज जे वेगळ्या आपले सर्वे जाहीर होत आहेत त्या सर्वेंचं पलीकडे जाऊन सुद्धा त्यांना मतदान जास्ती मतं मिळू शकतात, जागा मिळू शकतात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलेला आहे. आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक संदीप आचार्यजी. कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.